आपले लाडके नेते मुंबई अध्यक्ष आमदार अरविंद शिवराजी यांना जे आसन झालेलं आहे त्यांना मंदिर त्यांचं स्वागत करतो. त्यांच्या शिवस्ते करून या स्वागताचे होईल. तत्पश्चात भारतीय जनता पार्टीच्या महात्मा गांधी नमस्कार, मैं अतुल जैन, हिंदी न्यूज़ चैनल नेतानगर 24/7 चैनल पर आप सबका हार्दिक स्वागत करता हूं। आज हम हैं अंधेरी पूर्व विधानसभा में। यहां पर उपचुनाव होने जा रहा है। यहां के आमदार श्री रमेश लटके इनका निधन होने के बाद यहां पे उपचुनाव होने जा रहा है। तो आज यहां पर अंधेरी पूर्व विधानसभा भारतीय जनता पार्टी की ओर से मुर्जी पटेल जो उम्मीदवार है भारतीय जनता पार्टी के, उनके कार्यालय का भव्य उद्घाटन यहाँ पे होते हम देख रहे हैं। बहुत सारी संख्या में लोग यहाँ पे उपस्थित हैं, महिलाएं भी बहुत बड़ी संख्या में उपस्थित हैं। आइए जानते हैं कि किस तरह ये चुनाव लड़ा जाएगा। आज या ठिकाणी श्री मुर्जी पटेल जी यांच्या कार्यालयाचं उद्घाटन होतं आहे आणि हा आपल्याला जो पोटनिवडणूक आपल्याला आहे ती कशा पद्धतीने बघताय। मागच्या वेळेला थोड्याशा मताने आपण हारलो होतो आणि एक आपला सिंबॉल नव्हता। यावेळेला भारतीय जनता पार्टीचं कमळ हे मुर्जीबाई पटेल यांच्यासोबत आहे ना, त्यांच्यासोबत आहे आणि अंधेरी विधानसभा पूर्ण त्यांच्यासोबत आहे। अंधेरी विधानसभा पूरा उनके साथ ही है और इस बार कमल का फूल खिल के ही आएगा पूरा विधानसभा में। दूसरी खास बात यह है कि नेता तो बहुत होते हैं, लेकिन नेताओं में लोगों की सेवा करने की एक नीति होनी चाहिए। तो ये नीति साल भर जब कोई भी त्यौहार हो तो मुर्जी पटेल के रूप में हम देखते हैं कि हर एक की सेवा में लोग उपस्थित मुर्जी पटेल जी रहते हैं। तो इस विषय को लेकर आप किस तरह देखते हैं कि आने वाले चुनाव में उनको कितना एक बेनिफिट मिल सकता है? उनको अच्छा खासा बेनिफिट मिल सकता है क्योंकि सब लोग उनके साथ हैं। उनका काम, उनका हर एक चीज़, उनका सब कुछ अच्छा है। पूरा मतलब सारे जितने भी समाज के लोग हैं, हर एक समाज के लोग, हिंदू मुस्लिम सिख, सब लोग उनके साथ हैं। और इस बार कमल का फूल हमारे विधानसभा में खिल के ही आएगा और जीत के ही आएगा। हमेशा उत्तर भारतीय इसको एक विशेष रूप से अंधेरी पूर्व विधानसभा में देखा गया है। आप एक उत्तर भारतीय हो, क्या कहना चाहोगे आने वाली विधानसभा में उत्तर भारतीयों को? अंधेरी के उत्तर भारतीय का पूरा समाज काका के साथ ही है अब और काका के साथ ही रहेगा। काका का काम इतना अच्छा है कि उत्तर भारतीयों को सबको सपोर्ट करते हैं। उत्तर भारतीयों को नहीं, सबको सपोर्ट करते हैं, पर पूरा उत्तर भारतीय समाज भाजपा के सपोर्ट में तो रहता ही है। काका को भी समर्थन देने के लिए तैयार है। ताई, आता ही येणारी निवडणूक आहे ही विशेष आहे की मुर्जी काका यांना वैयक्तिक सुद्धा त्यांचा फेस व्हॅल्यू आहे की ज्या पद्धतीने त्यांचं समाजकार्य आहे। तर आपली जी मराठी माणसं आहेत त्या कशा पद्धतीने आपण बघतायत की येणाऱ्या निवडणुकीमध्ये कशा आपल्या मागे उभे राहतील? मुर्जी काका पहिल्यापासूनच जेव्हा त्यांच्याकडे तर म्हणजे पद पण आता नव्हतं तरी पण ते सगळ्यांसाठी धावत होते। आता कोरोनामध्ये पण त्यांनी सगळ्यांना जेवण, ऑक्सिजन, पाण्यात सगळं म्हणजे जे काही प्रॉब्लेम आहेत ना
गाड्या वगैरे किंवा गणपतीमधनं जाणाऱ्या गाड्या, परत आंगणेवाडीला जाताना गाड्या, म्हणजे दिवस रात्र ते कधी पण रात्री अपरात्री तरी त्यांना फोन केला तरी ते रात्री धावत येतात की माझा हे लोकांना त्रास आहे, माझ्या मी जाऊ की नको असं विचार नाही करत. ते सरळ उठून येतात, रात्र पण बघत नाही, दिवस पण बघत, अहोरात्री तो बिचारे कामच करत असतात आमच्यासाठी. म्हणून आमचे मुर्जी काकाच येणार यावेळेचे आमदार आम्ही सांगतो. वनिता गावांची यावेळेला कसं बघताय की ज्या पद्धतीने विरोधक म्हणून शिवसेना पक्ष आपल्या समोर उभा राहणार आहे आणि जे पोटनिवडणूक लागली आहे तर त्यामध्ये एक सहानुभूतीचा विषय असेल किंवा भारतीय जनता पार्टीचं काम करणारं काम हे बोलणार, कसं वाटतंय? कसं आहे, आता सहानुभूती ही प्रत्येकाच्या मागे असतेच. आता बघायला गेलं तर आमच्या संध्याताई आहेत, त्यांच्या मागे पण सहानुभूती उभी राहिली पाहिजे. पण शेवटी पक्षाचा आदेश हा पक्षाचा आदेश असतो, म्हणून आम्ही त्यांच्या पाठीशी उभे राहणार आहोत. तर आपण पाहिलं की या ठिकाणी त्यांचं म्हणणं असं आहे की काम करणारा व्यक्ती हा निवडून आला पाहिजे, ज्याच्यामुळे आपल्या अंधेरीचा विकास होऊ शकतो. आणि अशा पद्धतीने आज भव्य असं आशिष शेलारजी मुंबईचे अध्यक्ष आणि आमदार यांच्या हस्ते या भव्य कार्यालयाचं उद्घाटन आज होत आहे. मी अतुल जैन, हिंदी. अंधेरी पूर्व विधानसभेच्या पोटनिवडणुकीची तयारी भारतीय जनता पार्टी आणि खरी शिवसेना म्हणजे शिंदेजींच्या शिवसेनेबरोबर युतीमध्ये लढण्याचा निर्णय भारतीय जनता पक्षाने केलाय. गेले महिन्याभर या कामाला आम्ही जनसंपर्कातून गती दिली. निवडणुका आता कधी घोषित होऊ शकतात आणि म्हणून या निवडणुकीचं मध्यवर्ती कार्यालय याचं आज उद्घाटन आम्ही या ठिकाणी केलंय. कार्यकर्त्यांचा तर उत्साह आहेच, पण या भागातील जनतेचा प्रतिसाद बघता ही निवडणूक भारतीय जनता पक्ष आणि खरी शिवसेना म्हणजे शिंदेजींची शिवसेना या आमच्या युतीला एकतर्फी होईल आणि किमान 50,000 मतांच्या मताधिक्याने आमचे उमेदवार या ठिकाणी निवडून येतील, हा माझा विश्वास आहे. दोन दुबळे स्वबळाची भाषा करत करत दोन दुबळ्यांनी एकमेकाच्या हातात हात घालून फुगडी घालायचं ठरवलं आहे. आणि म्हणून 2 ऑक्टोबरला आज भारत जोडोचा कार्यक्रम मुंबई काँग्रेसने ठरवला. त्यांच्याकडे जनसमर्थन नाही, लोकांचं साथ नाही, तर पेंग्विन सेना त्यांना मदत करायला तिथे पोचली आणि त्याचाच परिणाम दुसऱ्या बाजूने दसऱ्याला शिवाजी पार्क भरणार नाही म्हणून पेंग्विन सेनेला शिवाजी पार्क भरण्यासाठी काँग्रेसचा हात आता बळ द्यायचा प्रयत्न करणार आहे. आणि त्यामुळे मुंबईतल्या शिववड्याला बिर्याणीचा मसाला लावायचं काम हे दोन्ही पक्ष मिळून हातात हात घालून करत असले तरी त्यांच्या हे लक्षातच येत नाही की यामध्ये स्वतःचा स्वार्थ आणि बळ वाढवण्याचं काम राष्ट्रवादी गपचूपपणे करत आहे. हे महाराष्ट्रातली जनता पाहते. सचिन वाजे हे उद्धवजींच्या शिवसेनेचे कार्यकर्ते होते, स्पष्ट आहे, ऑन रेकॉर्ड आहे. त्यांना ज्या वेळेला दलामध्ये पुन्हा घेण्यात आलं त्यावेळेला कोणी दबाव टाकला, विशेष प्रयत्न केले, हे सुद्धा न्यायालयाच्या रेकॉर्डवर आहे. दोन्ही गोष्टीमध्ये उद्धवजी मुख्यमंत्री असताना उद्धवजींच्या शिवसेनेचा हात दिसतोय आणि त्यामुळे जाधवांनी सांगितलेल्या माहितीला बळ मिळावं असेच पुरावे परिस्थितीजन्य आहेत. साहेब, मागच्या वेळेला 46,000 मतदार. आज तरी मी अंधेरी पूर्व विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी इथं आलो आहे. सर, मागच्या वेळेला गुरुजी पटेल साहेबांनी 46,000 मतदान अपक्ष बसून घेतलेलं, यावेळेला बीजेपीचं कमळ सोबत आहे आणि आपण सोबत आहात. कशा पद्धतीने आपली ही निवडणूक तुम्ही बघताय? विजय विजय आणि विजय. अंधेरी पूर्वमधल्या नागरिकांना राज्य सरकारच्या, महापालिकेच्या आणि केंद्राने राज्या थ्रू दिलेल्या सेवा सुविधा 2.5 वर्षामध्ये पोचल्या नाहीत. इथली जनता वंचित राहिली विकासापासून आणि त्यामुळे दुप्पट गतीने त्यांना राहिलेलं कामसुद्धा आणि येणाऱ्या काळातल्या विकासाचं कामसुद्धा पूर्ण करण्याची जबाबदारी भारतीय जनता पक्षाने घेतली आहे. आणि मुर्जी पटेलांसहित आमचे सगळे पदाधिकारी आणि नगरसेवक ते काम करतील
निवडणुकीमध्ये 50,000चं मताधिक्याने आम्ही जिंकून येऊ. विरोधी पक्ष ज्यांनी आजपर्यंत स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी खेळाची मैदानं उखडवली, कुदळ फावड्याने उखडवली आणि ज्यांनी आजही स्वतःचा मेळावा करण्यासाठी शिवाजी पार्कमधल्या आमच्या मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या मैदानाला वाचवतील की नाही शंका उपस्थित केली, त्या उद्धवजींच्या शिवसेनेच्या पेंग्विन सेनेच्या लोकांना शिंदे ज्यांच्या शिवसेनेला विरोध करण्याचा अधिकारच नाही. तो हमारे साथ यहाँ पर जो उपचुनाव होने जा रहा है अंधेरी विधानसभा का, तो उपचुनाव के उम्मीदवार श्री मुर्जी पटेल जी हमारे साथ हैं. ठीक है, तो मुर्जी पटेल काका तो बोलेंगे ही, लेकिन इसके पहले हम हमारे जो माजी नगर सेवक हैं उनसे हम बात करना चाहेंगे. यावेळेला अभि सामंत जी हमारे साथ आहे. अभि सामंत साहेब, यावेळेला निवडणूक जाहीर झालेली आहे आणि ही जी पोटनिवडणूक आहे ही कशा पद्धतीने आपण लढणार आहोत, कारण का मागच्या वेळेला खूप चांगल्या मताने मुर्जी पटेल काका यांनी चांगलं एक नाव कमवलं होतं, पण यावेळेला सिंबल भारतीय जनता पार्टीचं कमळ आहे त्यांच्या मागे आणि तुम्ही सुद्धा त्यांच्या मागे उभे आहात. कशा पद्धतीने ही निवडणूक होणार आहे? नाही, मी नाही, पूर्णपणे पक्ष त्यांच्या मागे उभे असेल. आणि मला असं वाटतं की गेल्या 2.5 वर्षामध्ये महाविकास आघाडीने जो काय घोळ घातलेला आहे आणि गेल्या 2-2.5 महिन्यामध्ये माननीय एकनाथजी शिंदे आणि देवेंद्रजी फडणवीस यांचं डबल इंजिनचं सरकार रात्रंदिवस जे काम करत आहेत ते काम बघून आणि आमचे उमेदवार मुर्जी पटेल यांचं स्वतःचं वैयक्तिक इकडे काम, भारतीय जनता पार्टीचं इकडे मोठं संघटन, आमचे इकडे 5-5 नगरसेवक, ह्या सर्वांच्या माध्यमातून जे आज गेल्या 5 वर्षामध्ये काम झालेलं आहे त्याचं मला असं वाटतं की फळ अंधेरीची जनता निश्चित आमच्या पारड्यात देईल. अभि सामंत जी, विषय असा आहे की यावेळेला एक विशेष सहानुभूतीचा येणार आहे आणि एका ठिकाणी काम करणारा कार्यसम्राट अशा पद्धतीने निवडणूक होणार आहे. कशा पद्धतीने निवडणूक होईल असं तुम्ही बघताय? मला असं वाटतं सहानुभूती असेल तर ती भारतीय जनता पार्टीला असेल, कारण गेले 25 ते 30 वर्ष भारतीय जनता पार्टीने एक दुय्यम भूमिका बजावून हे संपूर्ण मुंबईमध्ये काम केलं. पण 2017मध्ये आपण बघितलं की कॉर्पोरेशनच्या इलेक्शनमध्ये ज्या आम्ही वेगळे लढलो, 2014मध्ये ज्या आम्ही विधानसभेमध्ये वेगळे लढलो, त्या मुंबईकरांनी भारतीय जनता पार्टीला कौल दिला होता. मला असं वाटतं की आपण अंधेरीमध्ये पण आज आम्ही जे वेगळे लढणार आहोत आणि ज्याच्यामध्ये शिंदे साहेबांची शिवसेना पण आमच्या पाठीशी आहे, मला निश्चित विश्वास आहे की भारतीय जनता पार्टीचा कमळ यावेळी विधानसभेमध्ये निश्चितच उमटणार आहे. मुर्जी काका, इथे फक्त एकच शब्द की यावेळेला जेव्हा निवडणूक आहे, मागच्या वेळेला निवडणूक हारून सुद्धा ज्या पद्धतीने कामाचा जो जोश त्यांचा होता तो कधीच कमी झाला नव्हता. लोकांची सेवा करणं हे कधीच त्यांनी थांबवलं नव्हतं आणि कधीही मनात खंत नव्हती की मी कुठेतरी हारलो, पण पुन्हा एकदा निवडणुकीला मुर्जी काका परत समोर जात आहे. काका, कसं वाटतंय? 2.5 वर्षात आपण पुन्हा 3 वर्षात आपण निवडणूक परत लढतोय आणि यावेळेला तुमचं काम हे बोलतंय आणि या ठिकाणी जनसंख्या जी उपस्थित आहे हे सांगूनच येते की येणारा विजय निश्चित आहे. देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी त्यांच्या नेतृत्वाखाली आमची अंधेरी ते पूर्ण भारतीय जनता पार्टीची टीम खंबीरपणे हा निवडणुकीला समोर जाणार आणि हा निवडणुकी आम्ही 100% जिंकणार अशी आशा व्यक्त. आज अंधेरी विधानसभा का जो मध्यवर्ती कार्यालय का उद्घाटन है, यहाँ पर बहुत सारे लोगों ने पदार्पण किया है भाजपा में. आज आशीष शेलार जी की उपस्थिति में, मुंबई के अध्यक्ष हैं उनके उपस्थिति में, तो आज यहाँ पर कांग्रेस के भी जो बहुत ही बड़े नेते जो कांग्रेस के पहचाने जाते थे वो राजकुमार यादव जी और मनमता शेट्टी जी, इनको कौन नहीं जानता. तो आइए जानते हैं कि आपने बहुत साल कांग्रेस में सेवा देने के बाद आज भाजपा में प्रवेश किया है, क्या विशेष आशीष शेलार जी की उपस्थिति में आज आपका यहाँ पे प्रवेश हुआ है? एक्चुअली इस हलके में अंधेरी विधानसभा में मुर्जी पटेल जी का जो जिस तरीके से काम चालू है, वो जन जन तक जो अपनी पहचान बना रहे हैं अपने काम से, बच्चे के जन्म से लेकर मृत्यु तक जो खड़े रहते हैं, उनको कार्यों को देख के कि अंधेरी में हमारा बचपना गया है, 25 साल हमने कांग्रेस में निकाले हैं, लेकिन काम करने वाले आदमी के साथ जाने से हमारे जो छोटे मोटे जो हमारे कार्यकर्ता हैं सब हैं, सबका ये विचार था कि जो इंसान काम कर रहा है पब्लिक के साथ में उसके साथ मिल जाना चाहिए और काम करना चाहिए.
सिर्फ हम लोग काम करने वाले के साथ में यहाँ पे आए और हम लोग का कोई दूसरा इसमें ध्येय नहीं। आने वाले चुनाव में आज आप किस रूप में मदद करने वाले हो, क्योंकि ये भारतीय जनता पार्टी की सीट जो है वो चुन के लानी है, तो आप किस तरह मदद करना चाहोगे? जो लोग हमारे चाहने वाले हैं, जो हमारे साथ सालों से रहे हैं, उन लोग का खुद ही सामने से था कि हम लोग को अभी भाजपा में जाके मुर्जी पटेल के लिए काम करना चाहिए, भाजपा के लिए काम करना चाहिए। इसके लिए हम लोग उनके साथ देने के लिए जितना हमसे बन पड़ता है वो साथ देंगे। बोले 1 वोट 10 वोट 50 जो हो सकता है, जो पॉसिबल हो सकता है, वो लोग हम जरूर पूरा मदद उनको दिल से करेंगे। राजकुमार यादव जी, एक आरोप लगता है कि बड़े नेताओं को तो ईडी लगती है, आपको कौन सी ईडी लगने वाले थे कि आप बीजेपी में आ गए? नहीं, इसलिए बता, हमने पहले ही बोल दिया, हम लोग काम को देख के आए हैं। हमारे पास कोई ईडी बीडी कुछ चक्कर ही नहीं है। सिर्फ मुर्जी पटेल जिस तरीके से घर घर में काम कर रहे हैं, घर में जाके काम कर रहे हैं, सिर्फ उनके लिए ही हम लोग पार्टी में प्रवेश किया। दूसरा हमारा कोई इसमें वो नहीं। हमारे साथ मनमंता शेट्टी जी हैं। सर, आप भी बहुत साल कांग्रेस में रहने के बाद सुरेश शेट्टी जी के काम को कौन नहीं सराहा था? बहुत बड़ी बात है, 15 साल आमदार थे, मंत्री भी रह चुके थे, लेकिन आप भी उनके साथ कंटिन्यू होने के बावजूद आज कांग्रेस यहाँ अंधेरे में खत्म होते हुए दिखती है। नेता तो बहुत है मगर एक्टिव नेता कुछ दिखता नहीं, इसके लिए क्या आपने भाजपा में प्रवेश किया? ये जो कांग्रेस का ख़त्म होने का आप जो बोल रहे हैं ना, ये सिर्फ लास्ट 15-20 साल से जो हमारे कांग्रेस के जो आमदार थे उन्हीं के वजह से हो रहा है। वो क्या है, गवर्नमेंट के जो फंड मिलता है वो फंड से सब काम करते हैं, लेकिन एक्चुअली क्या होना मतलब है, बिगर फंड के भी जो कार्यकर्ता को और पब्लिक को काम होता है ना, उसके वजह से ही कार्यकर्ता टिकता है। जैसा अब ये मुर्जी पटेल, उसका पास ना कुछ फंड है कुछ नहीं है, फिर भी इतने कार्यकर्ता आप देख रहे हैं, क्योंकि उनका पास वो लोगों को अलग तरह से भी मदद करना चाहिए, जो इससे पहला 25 साल कांग्रेस का जो एमएलए था उसने किया नहीं। उससे पहला जब कृष्णा शेट्टी, रमेश दुबे जी जब थे ना, वो लोग एक कार्यकर्ता को बुला के पूछते थे भाई तुम्हारा तकलीफ क्या है, वोट देंगे फंड देंगे और ठीक है, बाकी भी तकलीफें जानना चाहिए, जो मुर्जी पटेल आज कर रहे, इसके लिए मैं उनको ज्वाइन किया। तो जैसा देखा आपने कि कांग्रेस के जो कार्यकर्ता थे वो भी आज भाजपा में आने के बाद कहते हैं कि मुर्जी पटेल जी का काम ये बोलता है और ये बोलने की वजह से ही आने वाली जो उपचुनाव अंधेरी में लगने वाला है तो उसमें मुर्जी पटेल जी का विजय निश्चित है, ये सब लोग मिलकर यहाँ पे कहते हैं। आज आपल्यासोबत या भाजपाच्या मुर्जी पटेलजी यांच्या कार्यालयाचं उद्घाटन होतं आणि या ठिकाणी विशाल लस्करी जी आहेत, जे आपल्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे युवा नेतृत्व आपण त्यांना बघतो नेहमीच। तर विशालजी, यावेळेला भारतीय जनता पार्टी याची पोटनिवडणूक अंधेरी विधानसभेत लागलेली आहे। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया यांच्या माध्यमातून तुम्ही काय सांगाल की आपल्या पक्षाच्या माध्यमातून तुम्ही कशा पद्धतीने उतरणार आहात किंवा पक्षाच्या लोकांना कसे एकत्रित आणणार आहात? अंधेरी विधानसभेची जी पोटनिवडणूक या ठिकाणी लागलेली आहे, 2000 मला वाटते 14मध्ये जी निवडणूक झाली आणि त्याच्यानंतरला रमेश लटके इथे निवडून आले होते, परंतु दुर्दैवाने त्यांचं निधन झालं। 17-19ला निवडणूक झाली आणि त्याच्यानंतर इथे रमेश लटके साहेब या ठिकाणी निवडून आले होते, परंतु त्यांचं निधन झाल्यामुळे इथे पोटनिवडणूक त्या ठिकाणी लागलेली आहे आणि अंधेरी विधानसभेचे महायुतीचे उमेदवार भारतीय जनता पार्टी, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट आणि शिवसेना शिंदे गट अशा तिन्ही पक्षाच्या युतीचे उमेदवार म्हणून माननीय जीवनज्योत प्रतिष्ठानचे अध्यक्ष मुर्जीकाका पटेल यांना उमेदवारी भारतीय जनता पक्षाने दिलेली आहे। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आमचे नेते केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदासजी आठवले साहेब यांच्या पक्षाच्या वतीने आम्ही त्यांना आमचा पूर्ण जाहीरपणे पाठिंबा या ठिकाणी देत आहोत आणि आमचा पक्ष त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभा आहे। येणारी अंधेरी विधानसभेची जी पोटनिवडणूक आहे त्या पोटनिवडणुकीच्या माध्यमातून आमचा संपूर्ण रिपब्लिकन पक्ष त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहणार आहे, अशी ग्वाही आजच्या प्रसंगी मी या ठिकाणी देतो। आणि अंधेरीतील आंबेडकरी समाज विशेष करून जो मोठ्या प्रमाणामध्ये आमचा आहे, त्यामध्ये मुर्जीकाकांचा संपर्क फार दांडगा आहे आणि अनेक विविध समाजाच्या समाज उपयोगी कार्यक्रम मुर्जीकाकांनी केलेले असल्यामुळे त्यांचा विजय या ठिकाणी निश्चित होईल, असं रिपब्लिकन पक्षाच्या वतीने तरी मी या ठिकाणी सांगतो। निवडणुकीच्या प्रचाराच्या वेळेला आरपीआयचे मोठे नेते उपस्थित राहतील? निश्चितच आरपीआयचे आमचे राष्ट्रीय नेते आदरणीय रामदासजी आठवले साहेब स्वतः उपस्थित राहणार आहेत। राष्ट्रीय सरचिटणीस अविनाश मातेकर या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत आणि अंधेरी विधानसभेचे जिल्ह्याचे आमचे जे काही प्रमुख नेते आहेत त्यामध्ये आमचे गौतम मोरे आहेत, उत्तम ढाले आहेत, भीमराव ढाले आहेत, रमेश डंबाळे आहेत, विजय मोरे आहेत, संजय भाऊ खंडागळे जे तालुक्याचे अध्यक्ष आहेत, प्रकाश जाधव जे जिल्ह्याचे अध्यक्ष आहेत, अशी संपूर्ण टीम ही मुर्जीकाकांच्या पाठीमागे खंबीरपणे उभी राहणार आहे। स्वतः आम्ही आमचा सर्व युवा ब्रिगेड हे संपूर्ण काकांच्या पाठीमागे समर्थनात या ठिकाणी उभं राहून त्यांचा विजय निश्चित करण्यासाठी तन मन धनाने आम्ही सातत्याने त्यांना पाठिंबा देऊ, एवढंच मी आश्वासन देतो। थँक्यू। तर अशा पद्धतीने आरपीआयने सुद्धा शब्द दिलेला आहे की रामदास कदमजी
की रामदास आठवलेजी जे आपल्या देशाचे नेते आहेत मोठे, ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित राहणार आणि अशा पद्धतीने RPIने पूर्ण पाठिंबा या भारतीय जनता पार्टीच्या मुर्जी पटेल काका यांना दिलेला आहे. हमारे साथ मारंडी कमेटी के भारतीय जनता पार्टी के मुंबई जिला के उपाध्यक्ष जिला के अध्यक्ष श्री हुसैन पठान जी हैं. हुसैन भाई, पिछली बार मुर्जी भाई पटेल जिनको भाजपा का सिंबल नहीं था, फिर भी वो 46,000 वोट से अच्छी लीड पाए थे, लेकिन कुछ मतों से हारना पड़ा था. इस बार उपचुनाव हो रहा है अंधेरी विधानसभा में. जो आपका आप लोग हैं, जो आपकी कमेटी है, तो किस तरह आप लोग काम करने वाले हो? नहीं, इस बार अंधेरी विधानसभा का जो उपचुनाव है, इस बार 100% अंधेरी विधानसभा में भारतीय जनता पार्टी का कमल खिलेगा. अभी सभी धर्मों के लोग, सभी समाज के लोग मुर्जी भाई के साथ कंधे से कंधा मिला के चल रहे हैं और इस बार पहली बार अंधेरी विधानसभा में भारतीय जनता पार्टी का कमल खिलेगा, ये हमें विश्वास है. आप माइनॉरिटी कमेटी के अध्यक्ष हो, तो आप क्या मैसेज देना चाहोगे आपके समाज के लोगों को कि ये उपचुनाव में किस तरह लोग मुर्जी भाई के पीछे खड़े रहे? नहीं, हमारा तो मुस्लिम समाज से हमारा यही है कि आज मुर्जी भाई आमदार ना होते भी समाज के लिए, हर तबके के लिए काम करते हैं. किसी को उन्होंने आज तक ये नहीं किया है. जैसा एक आम आदमी के जैसा वो मिलते जुलते, किसी को कोई परेशान, और मुस्लिम समाज भी उनके पीछे मजबूती से खड़ा है. थैंक यू. तो आपने देखा कि हर समाज के लोग यहाँ पे तन मन से यहाँ पे मुर्जी भाई काका के पीछे खडे हैं. आपण या ठिकाणी महिला मोर्चाच्या अध्यक्ष आहात. काय म्हणाल, येणारी निवडणूक आपल्याला लढायची आहे आणि कशा पद्धतीने मुर्जी काकांना निवडून आणायचं आहे, कसं बघताय तुम्ही? नमस्कार, मी 79 वॉर्डचे शीतल जाधव, महिला मोर्चा अध्यक्ष. मला तर असं वाटतं की ह्या वर्षी आमदार म्हणून जे आहेत तर आपले मुर्जी काका हे कॅन्डिडेट, आणि कमल हा तर पूर्ण अंधेरीमध्ये खिलणारच आहे ह्याची गॅरंटी आम्ही देतो. कारण मुर्जी काकांनी आता एवढ्या ह्याच्या आधीसुद्धा ते अपक्षामध्ये उभे राहून आज जरी हारले असतील तरी पण त्यांनी त्याच्यानंतर हा सतत कालावधी आहे की त्यांनी सगळ्यांची म्हणजे जे लोक आपले कार्यकर्ते पदाधिकारी आहेत, समाजसेवा जी त्यांची चालूच आहे आणि अजूनपर्यंत त्यांनी थांबवलेली नाही आहे. तर मला असं वाटतं की जर सगळ्यांना विश्वास असेल तर मुर्जी काकांवरती विश्वास आहे आणि काका हे आमदार इथले होणार आहेत, हे मी आणि हे सगळी इकडची जनता बोलते आणि होणार आहेत आणि व्हायलाच पाहिजेत. कारण त्यांच्यासारखा जर आज इथला जर आमदार झाला, मुर्जी काकांसारखा जर कोणीही कार्यकर्ता, अजूनपर्यंत ते ना नेता आहेत, ना नगरसेवक आहेत, ना आमदार आहेत, तरी पण त्यांनी अजूनपर्यंत काम सोडलेलं नाही. सगळ्यांच्या समस्या सॉल्व करतात आणि सगळ्यांच्या प्रत्येकाच्या घरी जाऊन ते प्रत्यक्ष भेटतात. हे सगळ्यात पहिले जे असे आहेत कार्यकर्ता, त्याच्यामुळे मुर्जी काका हे निवडून यायला पाहिजेत आणि कमल हा अंधेरीमध्ये खिलायलाच पाहिजे. थँक्यू. आपल्यासोबत या ठिकाणी आज या भाजपा मध्यवर्ती कार्यालयाच्या उद्घाटनामध्ये भाजपचे नेते उमेश राणे जे महामंत्री आहेत या भाजपाचे. आपण उमेश राणेजी सगळ्यात जुने कार्यकर्ते आहात आणि भारतीय जनता पार्टी या आज देशामध्ये, राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात चांगल्या पद्धतीने काम करते आणि तुम्हाला आज किती गर्व होतोय. येणारी पोटनिवडणूक आपल्याला लागलेली आहे आणि 2.5 ते 3 वर्षातच ही निवडणूक लागली. मागच्या वेळेला मुर्जी पटेलजी थोड्याशा मताने ते हारले, पण यावेळेला भारतीय जनता पार्टीचं कमळ हे त्यांच्यासोबत आणि तुम्ही त्यांच्यासोबत आहात. भारतीय जनता पार्टीचं कमळ मुर्जीबाईंबरोबर आहे आणि ते अपक्ष असताना त्यांनी अपक्ष राहून 46,000 मतं काढली आणि आता कमळ त्यांच्याबरोबर आहे. तर ती 46,000ची 1 लाखापर्यंत मतदान त्यांना होईल, कारण तेवढं त्यांनी कोरोना काळामध्ये काम केलेलं आहे आणि गेली अनेक वर्ष अंधेरी विभागातल्या सर्व मंडळांना ते सढळ हस्ते मदत करत आहेत, सर्व लोकांना सढळ हस्ते मदत करत आहेत. त्यामुळे मुर्जीबाईंचा निश्चय विजय हा निश्चित आहे. भारतीय जनता पार्टीचा विजय निश्चित आहे आणि अंधेरीमध्ये पहिल्यांदाच भारतीय जनता पार्टीचा आमदार बनणार आहे, हे विधिलिखित आहे. यावेळेला विषय असा आहे की एका बाजूला सहानुभूती आणि एका बाजूला काम करणारं कार्य आहे. ज्या ठिकाणी मुर्जी पटेलजी हे वर्षभर गणपती असो, भराडी देवीची जत्रा असो किंवा कुठलाही रमजान ईद असो, प्रत्येक जाती धर्माच्या लोकांच्या मागे न जिंकता सुद्धा उभे राहिलेले आहेत. तर यावेळेला सहानुभूती जिंकेल की काम करणारं कार्य? सहानुभूती आम्हालाही आहे, पण सहानुभूतीच्या जागेवर आहे. त्यांच्या बाबतीत जे झालं ते दुःख आहे, ते दुःख आम्हालाही आहे. पण या अंधेरीतले जी तमाम दुःखी लोक आहेत त्यांना मदत करणारा एक सक्षम माणूस पाहिजे, जो दुःखी त्यांना मदत करतो. आणि सहानुभूतीचा विचार करून जर का जनतेने विचार केला तर उद्या लोकांचं नुकसान होईल. कोरोनासारखी किंवा अशी काही महामारी संकट आलं
तर अशा वेळेला ज्याला अनुभव आहे आणि ज्याला गेल्या 25 वर्षाचा मदत करण्याचा अनुभव आहे असा माणूसच जर का आमदार म्हणून जिंकला तर या अंधेरीच्या जनतेला मोठा फायदा होईल. त्याच्यामुळे सहानुभूतीच्या जागेवर आहे आणि प्रॅक्टिकल विचार केला तर लोकांची मदत करणारा माणूस हा आमदार असला पाहिजे जो 24 तास अवेलेबल असतो. आपल्यासोबत वॉर्ड अध्यक्ष भूषण चव्हाण आहेत. भूषणजी, यावेळेला आपण युती न म्हणतो सुद्धा एक युती आहे जी एकनाथ शिंदे साहेबांची युती जी झालेली आहे, त्यामुळे भगवा कुठेतरी आपल्यासोबत राहणार आहे. कशा पद्धतीने वॉर्ड अध्यक्ष म्हणून तुम्ही उतरणार आहात मैदानात? बाळासाहेबांचे विचार पुढे नेणारे सन्माननीय महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांच्या नेतृत्वामध्ये आणि देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वामध्ये अंधेरी पूर्व विधानसभेची निवडणूक तुम्ही बघू शकता की आत्ताच या ठिकाणी जसं काय विजय यात्रा कशी निघते तसं मुर्जी पटेल यांची विजय यात्रा या ठिकाणी निघल्यासारखं वातावरण आहे. आणि सहानुभूती वगैरे काही नसते, काम करणाऱ्याला सहानुभूती मिळत असते. काय ह्या व्यक्तीने कधी कामच नाही केलं त्यामुळे त्यांना सहानुभूती मिळेल असं मला वाटत नाही. आणि हा विजय हा भारतीय जनता पार्टीचा आहे, भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांचा, पदाधिकाऱ्यांचा आणि हा जनतेचा विजय असणार आहे. भारतीय जनता पार्टी अंधेरी विधानसभा का मध्यवर्ती चुनाव कार्यालय का माननीय मुंबई के अध्यक्ष आशीष जी के हाथों से संपन्न हुआ है. भारत माता की, भारत माता की वंदे. भारतीय जनता पार्टीचा भारत माता की. ऐसे मानवता छत्तीसगढ़ का भारतीय जनता पार्टी अंधेरी विधानसभा में जय श्री राम. जय श्री राम. विजय असो. अंधेरी का नेता कैसा हो. भारत बोलो वंदे माते की. आजच्या कार्यक्रमाला कार्यालय उद्घाटनाला उपस्थित असलेले भारतीय जनता पक्षाचे मुंबईचे महामंत्री संजय उपाध्यायजी, या ठिकाणी उपस्थित असलेले मुंबई भारतीय जनता पक्षाचे उपाध्यक्ष आमचे मित्र आचार्यजी, विशेष करून उपस्थित असलेले आमचे जिल्हाध्यक्ष संतोष मेडेकर, या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे माजी नगरसेवक अभिजित सावंत, केशरबेन पटेल, सुनीताताई यादव, पंकज यादव, या ठिकाणी उपस्थित असलेले माजी नगरसेवक सुरेंद्र दुबे, ॲडव्होकेट विवेकानंद गुप्ता, उपस्थित आमचे विधानसभेचे अध्यक्ष अशोक पांडे आणि ज्यांच्या प्रेमाखातर आणि ज्यांच्या उमेदवारीला तुमचं समर्थन मिळणार आहे असे लोकप्रिय या विभागातील आमचे नेते मुर्जीभाई काका पटेल. सगळ्यात पहिलं तर मी आज ज्यांनी पक्षप्रवेश घेतला, काँग्रेसचे जबरदस्त नाव, काँग्रेसला या भागामध्ये बहुजन समाजाची ताकद ज्यांनी वर्षानुवर्ष दिली असे आमचे शेट्टी साहेब यांचं मी मनापासून या ठिकाणी स्वागत करतो. आणि बरोबरीने आमच्या दुसऱ्या दुर्गाच आम्ही त्यांना म्हणू, कारण त्यांची ताकद ही या विभागातील महिलांची शक्ती जोडण्यामध्ये होती आणि खऱ्या अर्थाने उद्धवजींच्या शिवसेनेला त्याग करून बाळासाहेबांची शिवसेना त्यांच्या बरोबर आहे अशा भारतीय जनता पक्षात ज्यांनी प्रवेश केला अशा आमच्या त्रिपाठीताई आणि उपस्थित सर्व बंधू भगिनी. जास्त भाषणाची वेळ नाहीये. निवडणुका कधी घोषित होऊ शकतात. अंधेरी पूर्वच्या पोटनिवडणुकीची घोषणा ही निवडणूक आयोग कधीही तातडीने करू शकता अशी स्थिती आहे. ही निवडणूक झाली नसती तर बरं झालं असतं,
हे पूर्ण होऊच नये अशी अपेक्षा या विभागातील मतदारांची होती, आमची आहे. दुर्दैवाने इथले स्थानिक आमदार, तत्कालीन स्थानिक आमदार श्रीमान रमेश लटकेजी यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. ईश्वर त्यांच्या आत्म्यास सद्गती द्यावो आणि त्यांच्या कुटुंबास सुद्धा या दुःखातून बाहेर पडण्याची ईश्वर ताकद देवो, याच आमच्या